चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंकगणित शिकत आहोत। ज्यामध्ये आज घेत आहोत बघा आपण शेकडेवारी भाग 4 ह्यामध्ये प्रकार 9 घेत आहोत। ह्यामध्ये एक उदाहरण सांगता येते आपल्याला, एका वस्तूची किंमत 20% वाढली, त्यामुळे त्या वस्तूच्या वापरामध्ये किती टक्के घट करावी म्हणजे खर्च कायम राहील। थोडक्यात काय आपल्याला तर एका वस्तूवर होणारा खर्च आपल्याला कायम ठेवायचा, जेवढा सुरू आहे तेवढाच ठेवायचा, पण जर किंमत वाढत असेल तर मग वस्तूचा वापर कमी करावा लागेल, जेणेकरून खर्च कायम राहील। उदाहरणार्थ बघा, जर या ठिकाणी भाजी 4 रुपये किलो असेल, बघा 4 रुपये किलो असेल तर 20 रुपयांमध्ये किती 5 किलो भाजी घेता येईल। बघा 4 रुपये किलो असताना काय तर 5 किलो भाजी, ह्याच भाजीची किंमत 5 रुपये किलो झाली तर मात्र 4 किलो भाजी, खर्च कायम राहील। म्हणजे 20 रुपये सुरुवातीला होत होता, आताही 20 रुपयेच खर्च होत आहे। म्हणजे थोडक्यात काय सांगता येते, आपल्याला जर वस्तूची किंमत वाढत असेल आणि त्या वस्तूवर होणारा खर्च, म्हणजे पहिला जर उदाहरणार्थ 100 रुपये असेल, आताही 100च ठेवायचा, तर काय करावं लागेल, वस्तूचा वापर हा कमी करावा लागेल। मग या ठिकाणी या वस्तूची किंमत काय झाली 20%नी वाढली। मग आता जर वस्तूवर होणारा खर्च कायम ठेवायचा, म्हणजे वाढू द्यायचा नाही, मग वस्तूचा वापरामध्ये घट करावी लागेल। वस्तूचा जो होणारा वापर आहे तो कमी करावा लागेल। मग तो किती टक्के कमी करावा लागेल जेणेकरून वस्तूवर होणारा खर्च कायम राहील। मग यासाठी एक सूत्र सांगता येते बघा, 100 गुणिला टक्के छेदात 100 अधिक किंवा वजा टक्के। बघा आता काय करायचं, ज्यावेळी वस्तूची किंमत वाढत असेल त्यावेळी इथं अधिक घ्यायचं, म्हणजेच काय तर वस्तूचा वापर कमी करावा लागेल। जर वस्तूची किंमत कमी होत असेल तर या ठिकाणी वजा घ्यावे, जेणेकरून काय तर तेवढ्याच किमतीत आपल्याला तेवढ्याच पैशामध्ये वस्तू जास्त वापरता येईल। वस्तूची किंमत कमी होत असेल तेव्हा ह्या ठिकाणी किंमत वाढत आहे म्हणून या ठिकाणी घ्यायचे बघा अधिक। मग फक्त किमती टाकूयात, मग काय सांगता येते बघा, 100 गुणिला टक्के किती 20 छेदात 100 अधिक टक्के 20 अधिक का, जर वस्तूची किंमत वाढत असेल तर इथं अधिक घ्यायचं, एक परफेक्ट लक्षात असू द्या। मग वरती बघा 100 गुणिला 20 छेदात 100 अधिक 20 आधी सोडून घेऊयात, मग होतात 100 अधिक 20 120। मग वरील एक शून्य खाली एक शून्य कटले, वरती बे एके बे खाली बे सके 12 कटले। आता राहतात बघा समोर 100 भागीला 6 आणि मग बघा 6 एके 6, 10 मधून 6 गेले, बाकी राहतात बघा 4। या 4 वरती समोरील अंक शून्य आला, झाले 40। मग 6 6 36, 40 मधून 36 गेले, पुन्हा बाकी राहतात 4। या 4ला मात्र 6 ने भाग जात नाही, मग इथं दशांश चिन्ह घेतलं आणि इथं शून्य दिला, मग पुन्हा भाग गेला 6 6 36, पुन्हा 40 मधून 36 गेले, राहतात 4। मग दशांश चिन्ह घेतलेलं आहे म्हणून पुन्हा शून्य देऊया, मग पुन्हा 6 6 36, मग 40 मधून 36 गेले। आता काय होत आहे माहिती आहे का, तर प्रत्येक वेळी 4 4 बाकी राहणार, म्हणजे पुढे कंटिन्यू येत चालणार, म्हणजे उत्तर आलं बघा 16.66। मग या ठिकाणी काय होत आहे तर एवढा आपल्याला वस्तूच्या वापरामध्ये घट करावी लागेल, म्हणजे उत्तर क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 येते 16.66% वस्तूचा वापर कमी करावा लागेल किंवा वापरामध्ये घट करावी लागेल। 16.66% वस्तूच्या वापरामध्ये घट करावी लागेल, जेणेकरून वस्तूवर होणारा खर्च हा पूर्वी इतकाच राहील किंवा कायम राहील, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते। चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। बघा उदाहरण दुसरे घेता येते आपल्याला, साखरेच्या किमतीत
25% वाढ झाल्यामुळे साखरेच्या वापरामध्ये किती टक्के घट करावी म्हणजे एकूण खर्चात वाढ होणार नाही। मग या ठिकाणी ऑप्शन सांगता येतात। ऑप्शन नंबर 1 30%, ऑप्शन नंबर 2 20%, ऑप्शन नंबर 3 21%, ऑप्शन नंबर 4 15%। पण या ठिकाणी लक्षात घ्या काय झालं, साखरेच्या किमतीत 25% वाढ झालेली आहे। मग आता वापर कमी करावा लागेल साखरेचा जेणेकरून खर्च कायम राहील। तर याचं सूत्र पहिलेच काय सांगता येते 100 गुणिले टक्के छेदात 100। आता किंमत वाढत आहे म्हणजे छेदात अधिक आणि सांगता येतात टक्के। मग 100 गुणिले किती टक्के वाढ झालेली आहे साखरेच्या किमतीमध्ये 25%। मग छेदात सांगता येते 100 अधिक टक्के 25। आता 100 गुणिले 25 छेदात 100 अधिक 25 सोडून घेऊया म्हणजे होतात बघा 125। मग 25 एके 25, 25 पाच 125। मग राहतात बघा 100 भागिले 5। मग 5 दुने 10, 5 0 0 20%। मग आता आपल्या असं लक्षात आलं तर साखरेची किंमत 25% वाढलेली आहे म्हणून साखरेचा वापर हा 20% कमी करावा लागेल म्हणजे साखरेवर होणारा खर्च हा कायम राहील बघा। म्हणून 20% साखरेचा वापर कमी करावा लागेल। जेणेकरून साखरेवर यापूर्वी होणारा खर्च जो होता तेवढाच खर्च कायम राहील। तर विद्यार्थी मित्रांनो, मी शिकवलेलं तुम्हाला जर चांगल्या प्रकारे समजत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला एक वेळा लाईक करा। जर चॅनलवर पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून त्यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। चला तर समोर घेऊया। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा, प्रकार 10वा पेट्रोलचा भाव 20% कमी झाला तर त्यामुळे पूर्वीच्याच रकमेत किती टक्के पेट्रोल हे जास्त मिळेल। म्हणजे आता याही ठिकाणी काय झालं पेट्रोलचा भाव कमी झालेला आहे। जर पेट्रोलचा भाव कमी होत असेल तर तेवढाच खर्च आपल्याला ठेवायचा असेल किंवा खर्च कायम ठेवायचा असेल तर जास्तीचं पेट्रोल मिळेल आता भाव कमी झाल्यामुळे आणि होणारा खर्च मात्र कायम राहील। मग ते किती टक्के जास्त मिळेल तर सांगता येते बघा या ठिकाणी 100 गुणिले टक्के आणि छेदात 100। आता या ठिकाणी जर भाव कमी होत असेल तर इथं वजा घ्यावे आणि 100 वजा टक्के। मग 100 गुणिले किती टक्के भाव कमी झाला 20% छेदात 100 वजा टक्के 20। बघा भाव कमी झाला म्हणजे वापर करायला वस्तू जास्त मिळेल, तेवढ्याच खर्चामध्ये तेवढ्याच रुपयांमध्ये वापरावयासाठी वस्तू जास्त मिळेल। मग ती किती टक्के जास्त मिळेल तर आता बघूया। मग 100 गुणिले 20 छेदात 100 वजा 20 म्हणजे 80 सांगता येतात। मग वरती 1 0 खालती 1 0 कटले, बे एके बे खाली बे चुक 8 राहतात बघा 100 छेद किंवा भागीला 4। मग 4 एके 4, 4 दुने 8, 10 मधून 8 गेले बाकी राहतात 2। या 2 वरती समोरील अंक 0 आला झाले 20, पुन्हा 4 पंचे 20 म्हणजेच किती 25% म्हणजे उत्तर सांगता येते बघा या ठिकाणी। म्हणून आता आपल्याला या ठिकाणी पेट्रोलचा भाव कमी झाला म्हणजे 25% जास्त पेट्रोल तेवढ्याच रकमेत वापरावयास मिळणार आहे। म्हणून 25% जास्त पेट्रोल वापरावयास मिळेल पण खर्च मात्र कायम राहणार। पहिला म्हणजे भाव कमी होण्या अगोदर जेवढे रुपये खर्च व्हावयाचे
तेवढेच रुपये खर्च होतील, पण पेट्रोल मात्र आता 25% जास्त वापरायला मिळेल. कारण काय, तर पेट्रोलच्या किमतीमध्ये ही घट झालेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा, या ठिकाणी साखरेचा भाव 50% कमी झाला. मग कमी झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला पूर्वीच्याच रकमेत किती टक्के साखर जास्त मिळेल. रक्कम पूर्वीचीच खर्च होईल, पण आता काय झालं, भाव कमी झालेला आहे 50%. मग किती साखर जास्त वापरता येईल, जेणेकरून खर्च पण काही नाही. मग पहिल्यासारखं 100 गुणिला टक्के छेदात 100, भाव कमी होत आहे म्हणून वजा टक्के. मग सांगता येतात बघा, 100 गुणिला किती टक्के भाव कमी झाला, तर 50% छेदात 100 वजा 50. मग 100 गुणिला 50 छेदात सोडून घेऊया, 100 वजा 50 म्हणजे 50च. आणि मग 50 50 कटले, राहतात फक्त 100. म्हणजे जर भाव अर्ध्यावर येत असेल तर डबलच वापरायला भेटेल ना. म्हणजेच तेवढ्याच रकमेमध्ये 100% म्हणजे जेवढी पूर्वीला खरेदी करत होतो तेवढीच साखर आणखी पण वाढून येईल, म्हणजे डबल खरेदी करता येईल 100%. पहिला जर 2 किलो साखर येत असेल तर आता 4 किलो येईल. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सांगता येते काय, तर पूर्वीच्याच रकमेत किती टक्के साखर जास्त मिळेल, तर 100%. म्हणून पूर्वीच्याच रकमेत 100% साखर जास्त मिळेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा प्रकार 11वा. आता काय झालं, नितीन व सुरेश यांना भगवानपेक्षा अनुक्रमे 25% व 20% गुण जास्त मिळाले. तर नितीनला सुरेशपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. जास्त कन्फ्युज न होता काय करा, फक्त किती लोकांचे नाव आहेत. पहिला आला नितीन, दुसरं नाव आलं सुरेश, तिसरं नाव आलं बघा भगवान. आणि आता 3 नावांसोबत आता समजून घेऊया काय सांगितलं, तर नितीन व सुरेश यांना भगवानपेक्षा अनुक्रमे 25% व 20% गुण जास्त मिळाले. पण कोणापेक्षा, भगवानपेक्षा. मग भगवानला मानूया 100 गुण मिळाले, भगवानला मानूया 100 गुण मिळाले. मग नितीन व सुरेशांना अनुक्रमे 25 व 20% जास्त मिळाले. कोणापेक्षा, तर भगवानपेक्षा. मग भगवानला 100, तर नितीनला भगवानपेक्षा 25% जास्त मिळाले, तर सुरेशला भगवानपेक्षा 20% जास्त मिळाले. मग भगवान नितीनला एकूणात मिळाले 125 आणि सुरेशला एकूणात मिळाले 120. आता आपल्याला गुण कळाले. मग आता समोर लक्षात घेऊया, तर नितीनला सुरेशपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. कोणाला, नितीनला सुरेशपेक्षा. मग आता ज्याच्या पेक्षा म्हटलं त्याला छेदात घेऊया, सुरेश. कोणापेक्षा, सुरेशपेक्षा. आणि कोणाला विचारले, तर नितीनला अंशस्थानी घेऊया आणि गुणीला फक्त 100 करूया, गुणीला फक्त 100 करूया. आता वाचून घ्या, तर नितीनला सुरेशपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. नितीनला सुरेशपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. ज्याच्या पेक्षा म्हटलं त्याला छेदस्थानी, आणि ज्याला विचारले, ज्याचे विचारले, नितीनला विचारले म्हणून अंशस्थानी, गुणीला 100. पण कसे, फक्त किती टक्के जास्त मिळाले, गुण जास्त मिळाले. मग जास्त किती मिळाले ते घेऊया. मग सांगता येते बघा, या ठिकाणी सुरेशचे खाली किती मिळालेले आहेत, सुरेशला 120 आणि नितीनला किती मिळाले 125. म्हणजे सुरेशपेक्षा जास्तीचे किती आहेत बघा, 5. म्हणजे 125 वजा 20 5. सुरेशपेक्षा 5च जास्तीचे आहेत ना. आणि गुणीला येतात बघा 100. मग खाली 1 0 वरील 1 0 कटले, मग राहतात बघा 5 गुणीला 10 आणि छेदात येतात 12. याला पण लहान रूप देऊया, 2 पंचे 10, 2 सकल 12. म्हणजेच राहतात बघा 5 गुणीला 5 छेदात 6. मग 5 गुणीला 5 25 आणि छेदात 6. मग 6 चुक 24
मग भागलेला 24चा, मग 25 मधून 24 गेले, खाली राहतोय बघा 1, पाळा ते 1ला 6 ने भाग जात नाही, मग इथं दशांश चिन्ह देऊया, इथं 0 घेऊया, मग पुन्हा 6 1 6, 10 मधून 6 गेले, बाकी राहतात बघा 4, दशांश चिन्ह दिलेलं आहे म्हणजे 0 घेऊया, मग 6 6 36, मग 36 मधून 40 मधून 36 गेले, पुन्हा 4 उरणार, मग पुन्हा समोर येणार, पण आपल्याला इथपर्यंत उत्तर थांबून जाऊया, म्हणजे 4.16%. आपल्याला प्रश्न काय विचारला बघा, तर नितीनला सुरेशपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले, तर 4.16% गुण जास्त मिळाले. म्हणून नितीनला सुरेशपेक्षा 4.16% गुण जास्त मिळाले. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर किती आपलं उत्तर 3, 4.16% गुण जास्त मिळाले. नेक्स्ट एक्झाम्पल सांगताना बघा, रमेश व उमेशला किशोरच्या तुलनेत 40% व 50% गुण जास्त मिळाले, तर रमेशला उमेशपेक्षा शेकडा किती टक्के गुण जास्त मिळाले. बघा मग आता किती नाव आले, पहिलं नाव आहे बघा या ठिकाणी रमेश, दुसरं नाव आहे बघा उमेश, तिसरं नाव आहे बघा किशोर, आणि मग असं सांगितलं कोणाच्या तुलनेत, तर किशोरच्या तुलनेत अनुक्रमे रमेश व उमेशला 40% व 50% गुण जास्त मिळाले. जर किशोरच्या सोबत तुलना केली म्हणजे किशोरला 100 मानूया, आणि या दोघांना अनुक्रमे काय झालं मग, तर ह्याच्यापेक्षा जास्त मिळाले, पण कसे, रमेशला व उमेशला अनुक्रमे 40% व 50%, मग रमेशला अनुक्रमे 40% व उमेशला 50% असे जास्त मिळाले. मग रमेशला एकूण गुण झाले 140, उमेशला एकूण गुण झाले 150, आणि मग आता रमेशचे गुण 140, उमेशचे गुण 150, आणि मग आता आपल्याला काय विचारलं, तर रमेशला उमेशपेक्षा शेकडा किती टक्के गुण कमी मिळाले. बघा उमेशपेक्षा, पेक्षा ज्याला म्हणलं त्याला छेदस्थानी, उमेशपेक्षा ज्याच्या पेक्षा म्हणलं त्याला छेदस्थानी, आणि अंशस्थानी या वयाचा कोण, रमेश. पण काय झालं या ठिकाणी त्यांनी असं विचारलं, तर रमेशपेक्षा उमेशपेक्षा रमेशला किती टक्के गुण कमी मिळाले. मग कमी किती मिळाले, रमेशचे कमी गुण असं लिहूया इथं, कमी गुण, आणि गुणीला 100. मग रमेशला किती टक्के गुण कमी मिळाले, याला 150 तर याला 140, म्हणजे कमी किती, 150 वजा 140 म्हणजे 10, आणि छेदात उमेशचे गुण किती 150 आणि गुणीला 100. बघा फक्त कमी मिळाले, मग दोघांमधला फरक घेतला, फक्त 150 वजा 140 बरोबर 10. मग आता खाली 1 0 वरील 1 0 कटले, मग फक्त आता 1 गुणीला 100 आणि छेदात 15. पुन्हा याला 5 ने लहान रूप देऊया, 5 दुणे 10, 5 0 0, 5 त्रिक 15 म्हणजे 20/3 भागाकार करून घेऊया. मग 3 सके 18, 20 मधून 18 गेले, खाली राहतात बघा 2, या 2ला 3 ने भाग जात नव्हता म्हणून दशांश चिन्ह घेतलं, मग इथं 0 दिलं. मग 3 सके 18, पुन्हा 20 मधून 18 गेले, मग 20 मधून 18 गेले, बाकी राहतात 2, दशांश चिन्ह घेतलेलं होतं म्हणून 0 देऊया. पुन्हा 3 सके 18, आणि मग आपल्याला असं लक्षात आलं पुन्हा 2 2 बाकी राहणार, 6 6 येतच राहणार, मग इथं थांबून जाऊया. आणि मग आपल्याला असं लक्षात आलं, म्हणून रमेशला उमेशपेक्षा शेकडा 6.66% गुण कमी मिळाले. म्हणून रमेशला
उमेशपेक्षा 6.66% गुण कमी मिळाले। मग ऑप्शन नंबर किती सांगता येते बघा, 4, ऑप्शन नंबर 4। चला नेक्स्ट घेऊया। नेक्स्ट प्रकार सांगता येते बघा आता 12वा। आता यामध्ये काय सांगितलं, रमेशला व उमेशला सुरेशच्या तुलनेत अनुक्रमे 40% व 50% गुण मिळाले, तर रमेशला उमेशपेक्षा उमेशच्या तुलनेत किती टक्के गुण मिळाले? बघा सुरुवातीला नाव कोण कोण आले, किती आले बघा। पहिला आला रमेश, दुसरा आला उमेश आणि तिसरा आला बघा सुरेश। आणि आता पुढे वाचा, 3 नावं मिळाली आपल्याला। मग आता असं लक्षात आलं तर या रमेशला व उमेशला सुरेशच्या तुलनेत सुरेश सोबत जर तुलना केली तर अनुक्रमे 40% व 50% गुण मिळाले। मग कोणासोबत तुलना केली, सुरेश सोबत, मग सुरेशचे गुण मानूयात 100। आणि या दोघांना रमेशला व उमेशला हे सुरेशच्या तुलनेत अनुक्रमे 40%, मग याला जर 100 असतील तर रमेशला सुरेशच्या तुलनेत 40% म्हणजे 40 गुण मिळाले, तर उमेशला 50% म्हणजे 50 गुण मिळाले। बघा थोडक्यात सुरेशच्या 40%, हे आपण सुरुवातीलाच घेतलं होतं बघा, तर सुरेशच्या 40% म्हणजे सुरेशचे गुण 100, मग 100च्या 40% किती, तर 100 गुणिले 40 भागिले 40, 100 गुणिले 40 भागिले 100, मग 100 कटले म्हणून किती येतात बघा 40, 100च्या 40% 40च। मग उमेशला काय झाले, सुरेशच्या 50%, मग सुरेशचे गुण 100, मग 100च्या 50%, मग 100 गुणिले 50 भागिले 100, मग 100 कटले राहतात बघा 50, म्हणून 50च येतात, पण आपण शॉर्टमध्ये लिहिले होते, बरोबर आहे, लक्षात घ्या। मग आता इथपर्यंत लक्षात आलं आपल्या। तर प्रश्न असा आहे, तर रमेशला उमेशच्या तुलनेत किती टक्के गुण मिळाले? बघा कोणाला, रमेशला उमेशच्या तुलनेत, मग ज्याच्या तुलनेत किंवा ज्याच्यापेक्षा म्हटलं त्याला घेऊया छेदस्थानी। मग उमेशच्या तुलनेत म्हणजे उमेशपेक्षा किंवा उमेशच्या तुलनेत किती टक्के गुण मिळाले, कोणाला, रमेशला, गुणिले 100। मग यांची किमती टाकूया। उमेशचे गुण छेदस्थानी येतात 50, रमेशचे गुण अंशस्थानी येतात 40 गुणिले 100, मग वरील एक शून्य खालील एक शून्य कटले, 5 1 5, 5 2 10, राहतात 40 गुणिले 2 बरोबर 80। आणि मग असं लक्षात आलं, म्हणून रमेशला उमेशच्या तुलनेत 80% गुण मिळाले, ऑप्शन नंबर 4। म्हणून रमेशला उमेशच्या तुलनेत 80% गुण मिळाले। नेक्स्ट एग्जांपल घ्या। अला व बला कच्या तुलनेत अनुक्रमे 40% व 30% गुण मिळाले, तर अला बच्या तुलनेत किती टक्के गुण मिळाले? पहिल्यासारखंच कन्फ्यूज नव्हता बघा, अ दुसरा येते, ब तिसरा येते, क। आणि आता आपल्याला असं लक्षात आलं, अ व ब ची तुलना कोणासोबत केली, तर क सोबत, म्हणजे अला व बला कच्या तुलनेत अनुक्रमे 40% व 30%। मग कला जर आपण 100 गुण म्हणलं तर कच्या तुलनेत अला मिळालेले 40% म्हणजे 100च्या 40% 40च येणार, आणि बला 100च्या 30% म्हणजे 30च येणार। मग इथपर्यंत काय आलं, अला 40 गुण 40%, बला 30 गुण 30%। तर प्रश्न असा आहे, तर अला बच्या तुलनेत किती टक्के गुण मिळाले? कोणाच्या तुलनेत? बच्या। मग ज्याच्या तुलनेत म्हटलं त्याला छेदस्थानी, आणि कोणाला मिळाले? अला अंशस्थानी, गुणिले 100, फक्त किमती टाकूया। मग छेदस्थानी बचे गुण किती? 30,
अंशस्थानी अचे गुण किती 40 गुणिला 100 मग खालील 1 शून्य वरील 1 शून्य कटले 4 गुणिला 100 400 छेदात 3 मग 400 भागीला 3 भागाकार करून घेऊया 3 1 3 भाग गेला 1 चा पण 4 मधून 3 गेले बाकी राहतात 1 या 1 वरती पुढील एक अंक शून्य आले झाले 10 मग 3 त्रिक 9 पुन्हा 10 मधून 9 गेले बाकी राहतो 1 मग या 1 वरती पुढील अंक शून्य आले झाले 10 मग पुन्हा 3 त्रिक 9 आता 10 कटले पण या 10 मधून 9 गेले मग बाकी राहतो 1 या 1 ला 3 ने भाग जात नव्हता म्हणून दशांश चिन्ह दिलं मग इथं शून्य घेतलं मग येतात बघा 3 त्रिक 9 पुन्हा 10 मधून 9 गेले बाकी राहतो 1 दशांश चिन्ह घेतलेलं आहे म्हणजे शून्य देऊया 3 त्रिक 9 मग बघा आता आपल्या असं लक्षात आलं पुन्हा पुन्हा 1 बाकी राहणार शून्य देणार म्हणजे 3 चा भाग जातच राहणार पण या ठिकाणी आपण थांबून जाऊया म्हणजे 133.33 मग आपल्या काय लक्षात आलं तर अ ला ब च्या तुलनेत किती टक्के गुण मिळाले तर एक ऑप्शन नंबर 3 133.33% म्हणून अ ला ब च्या तुलनेत %133.33% गुण मिळाले बघा काय सांगितलं अचे गुण हे बच्या गुणांच्या 133.33% आहे चला नेक्स्ट मध्ये घेऊयात नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा आता प्रकार 13वा घेऊयात काय सांगितलं रमेशला व उमेशला सुरेशपेक्षा अनुक्रमे 20% व 25% गुण मिळाले बघा सुरेशच्या तुलनेत म्हटलं या ठिकाणी तुलनेत पेक्षा वगैरे नाही म्हटलं रमेशला व उमेशला सुरेशच्या तुलनेत अनुक्रमे 20% व 25% गुण कमी मिळाले तर रमेशला उमेशपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले जास्त कन्फ्युज न होता पहिले नाव टाकूया बघा काय सांगितलं पहिलं नाव आहे रमेश दुसरं नाव आहे उमेश आणि तिसरं नाव आहे बघा सुरेश आता काय सांगितलं रमेशला व उमेशला सुरेशपेक्षा अनुक्रमे 20% आणि 25% गुण कमी मिळाले कोणासोबत तुलना केली सुरेश सोबत मग सुरेशचे 100% गुण करून घेऊया मग 100 या सुरेश सोबत तुलना रमेश व उमेशची केली तर अनुक्रमे दोघांना कमी मिळाले मग कमी मिळाले तर रमेशला जर 100 असतील तर सुरेशला 100 असतील तर रमेशला सुरेशपेक्षा 20% कमी मिळाले म्हणजे वजा 20 आणि उमेशला काय सुरेशपेक्षा 25% गुण कमी मिळाले म्हणजेच वजा 25 मग वजा हे काय झालं 100चे 20% म्हणजे 20च येणार 100चे 25% म्हणजे 25च येणार मग सोडून घेऊया 100 वजा 20 80 100 वजा 25 75 आणि आता प्रश्न असा आहे तर रमेशला उमेशपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले आता फक्त फरक दिलेला आहे डायरेक्ट नाही बघा मग कसं सांगता येतं तर कोणासोबत तुलना केली उमेश सोबत मग उमेशला घेऊया छेदस्थानी मग या उमेशपेक्षा रमेशला किती टक्के गुण जास्त मिळाले मग वरती घेऊया रमेश ला जास्त मिळालेले गुण आणि गुणीला 100 फक्त किमती टाकूया बघा मग रमेशला उमेशपेक्षा किती गुण जास्त मिळाले उमेशला 75 रमेशला 80 म्हणजे जास्त किती मिळाले बघा तर फक्त 75 पेक्षा जास्त 5 म्हणजे 80 मग छेदा उमेशचे गुण किती आहेत 75 आणि गुणीला 100 बघा मग 25 त्रिक 75 25 चूक 100 मग 5 गुणीला 4 20 आणि छेदा 3 मग 20 भागीला 3 सोडून घेऊया मग सुरुवातीला बघा 3 सके
18 भागीला 6चा 18 मधून 20 मधून 18 गेले, बाकी राहतात 2. पण या 2ला 3 ने भाग जात नाही, दशांश चिन्ह देऊया. मग इथे 0 घेऊया. 3 सके 18, 20 मधून 18 गेले, बाकी राहतात 2. मग दशांश चिन्ह दिलेलं आहे, 0 घेऊ. पुन्हा 3 सके 18. पण आपल्या असं लक्षात आलं आता 20 मधून 18 जाणार, पुन्हा बाकी 2 राहणार. मग आपण पुन्हा दशांश चिन्ह दिलेलं आहे म्हणून 0 घेत चालणार, म्हणजे 6 6 6 पुन्हा येत चालणार. या ठिकाणी थांबून जाऊया. मग आपल्या असं लक्षात आलेलं आहे तर रमेशला उमेशपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? 6.66% गुण जास्त मिळाले. म्हणून रमेशला सुरेशपेक्षा 6.66% गुण जास्त मिळाले. म्हणजे ऑप्शन नंबर 1 सांगता येते बघा, 6.66% गुण जास्त मिळाले. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा प्रकार 14वा सांगता येते. आता दुकानदाराने एका वस्तूची किंमत 25% वाढवून त्या वस्तूवर 25% सवलत दिली, तर त्या व्यवहारात दुकानदाराला किती टक्के नफा अथवा तोटा होईल? बघा काय सांगता येते, दुकानदाराने एका वस्तूची किंमत सुरुवातीला 25% वाढवली, पण मग आता वाढवेल किमतीवर पुन्हा 25% सूट दिली, सवलत दिली, तर या व्यवहारात दुकानदाराला किती टक्के नफा अथवा तोटा होईल? आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर होणारा नफा 25% होणारा नफा नाही सांग काय, तर वाढवलेली किंमत आणि कमी केलेली किंमत म्हणजे दिलेली सवलत ही सारखी असेल. 25-25, 20-20, 10-10, 5-5 अशा वेळी निश्चितपणे तोटा होतो. बरोबर आहे. मग आता याचं सूत्र काय तर वाढ गुणिला घट आणि छेदात सांगता येतात 100% तोटा होईल. म्हणजे निश्चितपणे थोडक्यात काय तर होणारी वाढ आणि घट ही सारखी असेल तर निश्चितपणे तोटाच होते आणि त्याचं सूत्र हे. मग सुरुवातीला दुकानदाराने काय केलं, किंमत वाढवली. किती टक्के किंमत वाढवली? 25%. गुणिला नंतर काय केली, सवलत दिली म्हणजे सूट दिली. किती टक्के सवलत दिली? 25% आणि छेदात 100. मग आता 25 गुणिला 25 625 म्हणजे 25चा वर्ग सांगता येते बघा 625 आणि छेदात 100. मग आता काय तर 625 भागिले 100 आपण शॉर्ट सूत्र बघितलेलेच आहे बघा. म्हणजे 625 ला 100 ने डायरेक्ट न भागता 1 वर किती शून्य आहेत? 2 शून्य. म्हणून वरील संख्येत उजवीकडे 2 अंक उजवीकडे सोडून दशांश चिन्ह द्यावे म्हणजे 6.25% आणि काय होणार? निश्चितपणे तोटा होणार. म्हणून ऑप्शन नंबर 1 बघा काय सांगताय 1. म्हणून 6.25% तोटा होईल. आणि हे तुमच्या निश्चित लक्षात आलं. केलेली वाढ 25% आणि केलेली सवलत किंवा दिलेली सवलत 25%. वाढ आणि घट हे जर सारखे असतील तर निश्चितपणे नेहमी तोटाच होतो आणि त्याचं सूत्र वाढ गुणिला घट किंवा सवलत भागीला 100. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 सांगता येते 6.25% तोटा होईल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते दुकानदाराने एका वस्तूची किंमत सुरुवातीला 20% वाढवली व नंतर 20% कमी केली. म्हणजे एकदा काय केली 20% मात्र वाढ केली, नंतर 20% मात्र घट कमी केली, तर त्या व्यवहारात दुकानदाराला किती टक्के नफा अथवा तोटा होईल? आता हे तुमचं निश्चित झालं. जर होणारी वाढ आणि होणारी घट
किंवा सवलत ही जर सारखी असेल तर निश्चितपणे तोटाच होईल. मग आता याचं सूत्र आता सांगितलं आपण बघा, वाढ गुणिला घट म्हणजे किमतीत केलेली घट किंवा दिलेली सवलत भागीला 100. मग किती किंमत वाढवली? 20%. किती किंमत घट केली किंवा कमी केली? 20%. दोनही ठिकाणी सेम आहे, 20 आणि छेदात काय येते? 100. मग खालील 1 2 वरील 1 2 शून्य कटले, मग 2 गुणिला 2 बरोबर काय सांगता येतात? 4% काय होईल समजा या ठिकाणी तोटा होईल. हे तुम्हाला निश्चित सांगितलंच ना, काय होतं अशा व्यवहारामध्ये? तोटाच होते. मग किती टक्के तोटा? 4% तोटा. म्हणजेच काय सांगता येतं? ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट मध्ये घेऊयात बघा, प्रकार 15. या ठिकाणी काय सांगता येते बघा, प्रकार 15वा घेत आहोत आपण आता. यामध्ये पहिलं एक्झाम्पल काय सांगता येते? एका व्यक्तीचा पगार पहिल्या महिन्यात 30% वाढविला. बघा, एका व्यक्तीचा पगार पहिल्या महिन्यात 30% वाढविला, दुसऱ्या महिन्यात 25% वाढविला, तर त्या व्यक्तीचा पगार एकूण किती टक्के वाढ झाली? त्या व्यक्तीच्या पगारात एकूण किती टक्के वाढ झाली? काय झालं बघा, पहिला महिना 30% वाढ झाली, दुसऱ्या महिन्यात काय केलं? दुसरा महिना ह्यामध्ये सुद्धा 25% वाढ झाली, तर मग त्या व्यक्तीच्या पगारात एकूण किती वाढ झाली? यासाठी शॉर्ट सूत्र सांगता येते. काय सांगता येते आपल्याला? तर x अधिक y अधिक x गुणिला y छेदात 100. आता या ठिकाणी जर म्हटलं तर x म्हणजे काय? x बरोबर पहिली वाढ, y बरोबर दुसरी वाढ. आणि आता काय? तर फक्त या सूत्रामध्ये किमती टाकूयात. मग सांगता येते x बरोबर पहिली वाढ किती झाली? तर 30% अधिक y बरोबर दुसरी वाढ किती झाली? 25%. त्यानंतर अधिक x गुणिला y, मग x बरोबर 30 गुणिला y बरोबर 25 आणि छेदात सांगता येतात बघा 100. मग 25 एक 25 कटले, 25 चुका 100. मग राहतात 30 अधिक 25 अधिक 30 भागीला 4, 30 भागीला 4. मग बघा 30 अधिक 25 बरोबर किती होतात? 55 अधिक 30 भागीला 4 सोडून घेऊया. बघा 30 भागीला 4 म्हणजे 4 7 28. 30 मधून भागीला बघा 28चा, मग 30 मधून 28 गेल्यावर राहतात 2. सॉरी बघा 4 7 28 भागीला 7चा 30 मधून 28 गेले राहतात बघा 2. या 2ला 4 ने भाग जात नाही, इथे दशांश चिन्ह देऊ, इथे घेऊया 0. मग 4 पंच 20 म्हणजेच काय? तर 30 भागीला 4 याचं उत्तर आलं 7.5. मग 30 अधिक 25 अधिक 5. मग बघा इथं लिहूनच घेऊया 30 अधिक 25 अधिक 7.5. हा फक्त काय आला? 30 भागीला 4 चा भागाकार 7.5. याची बेरीज करूया. 30 अधिक 25 55 अधिक 7.5. मग 55 अधिक 7.5 म्हणजे 62.5. आपलं असं लक्षात आलं. म्हणून त्या व्यक्तीच्या पगारात एकूण 62.5% वाढ झाली. म्हणजे ऑप्शन नंबर 1. म्हणून त्या व्यक्तीच्या एकूण पगारात एकूण 62.5
टक्के वाढ झाली. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, एका वस्तूची किंमत दुकानदाराने पहिल्या महिन्यात 20% वाढवली, दुसऱ्या महिन्यात 30% वाढवली, तर त्या वस्तूची मूळ किमतीपेक्षा किती टक्क्यांनी वाढ झाली. पहिल्यासारखंच आहे, मूळ किमतीपेक्षा किती टक्क्यांनी वाढ झाली किंवा एकूण किती टक्के वाढ झाली. मग पहिल्यासारखं सूत्र काय सांगता येते, एक्स अधिक वाय अधिक एक्स गुणिला वाय छेदात 100. मग पहिली वाढ एक्स किती टक्के वाढ झाली, किती वाढवली दुकानदाराने 20%. दुसरी वाढ किती वाढ केली दुकानदाराने 30%. मग एक्स अधिक वाय ती 20 अधिक 30 अधिक 20 गुणिला 30 छेदात 100. मग खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले, मग राहतात 20 अधिक 30 अधिक 2 गुणिला 3 6. मग 20 अधिक 30 50 अधिक 6 56% वाढ झाली. म्हणून एकूण किंमत वाढ किती झाली किंवा मूळ किमतीपेक्षा किती टक्क्यांनी वाढली, तर 56% वाढली. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. प्रकार 16. बघा, दुकानदाराने एका वस्तूची किंमत सुरुवातीस 10% कमी केली, पुन्हा त्या वस्तूची किंमत 15% कमी केली, तर त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्क्यांनी कमी झाली. बघा, काय सांगितलं एक्झाम्पल, दुकानदाराने एका वस्तूची किंमत सुरुवातीस 10% कमी केली, पुन्हा त्या वस्तूची किंमत 15% कमी केली. बघा काय झालं, दोनही वेळा इथंही कमी केली आणि याही ठिकाणी कमीच केली. पहिल्या उदाहरणामध्ये काय झालं बघा, दोनही ठिकाणी पहिल्यांदा 20% वाढवली आणि दुसऱ्या वेळी 30% वाढवली. दोनही वेळा वाढली होती, आता दोनही वेळा काय झालेली, कमी झालेली आहे. बघा, मग याच्यासाठी सूत्र काय सांगता येते, एक्स अधिक वाय इथं वजा आणि समोर एक्स गुणिला वाय छेदात 100. या ठिकाणी एक्स म्हणजे इकडे लिहूया, एक्स म्हणजेच पहिली घट किंवा कमी, वाय म्हणजे दुसरी घट किंवा कमी. म्हणजे सुरुवातीला काय झालं तर ₹1 किंमत कमी केली, 1% कमी केली, नंतर काय केली, y% कमी केली. बघा, दोनही वेळा कमीच केलेल्या आहेत किमती. अगोदर काय झालं, दोनही वेळा वाढलेल्याच होत्या, बरोबर आहे. मग दोनही वेळा वाढलेल्या होत्या, तर या ठिकाणी एक्स अधिक वाय अधिक एक्स गुणिला वाय छेद 100. इथं अधिक कधी किमती वाढलेल्या असतील, तर आता किमती कमी झालेल्या आहेत म्हणून इथं फक्त वजा, बाकी सूत्र सेम. मग काय तर एक्स म्हणजे पहिली घट किती झाली, 10% कमी केली, अधिक नंतर पुन्हा कमी केली, किती टक्के कमी केली, 15%, आणि इथं वजा 10 गुणिला 15 छेदात 100. मग 10 अधिक 15 किती होतात बघा, 25, वजा पुढं सोडून घेऊया. बघा, हे एक शून्य कटले, मग राहतात 5 त्रिक 15, 5 दुने 10, मग 3/2 या ठिकाणी सोडून घेऊया. 25 जसे आहेत तसे, वजा 3/2 फक्त सोडूयात. मग सुरुवातीला येतात बघा, बे एके बे, 3 मधून 2 गेले, खाली राहतात 1. मग 1ला 2ने भाग जात नाही, इथं दशांश चिन्ह घेतलं, मग 0 दिलं. बे पंचे 10 म्हणजे 3/2 काय ते उत्तर 1.5. आता 25 मधून फक्त 1.5 वजा करा, राहतात 23.5. आणि मग आपलं असं लक्षात आलं तर त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्क्यांनी कमी झाली, तर 23.5% कमी झाली. ऑप्शन नंबर 1. म्हणजेच त्या वस्तूची
किंमत 23.5% कमी झाली. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता बघा, रमेशचा पगार पहिल्या महिन्यात 20% कमी झाला, दुसऱ्या महिन्यात पुन्हा 20% कमी केला तर एकूण किती टक्के कमी झाला? बघा काय केलं, रमेशचा पगार दोनही वेळा कमी केलेला आहे, पण सुरुवातीला 20% कमी केला, पुन्हा दुसऱ्या महिन्यात 20% कमी केला तर एकूण पगार किती टक्के कमी झाला? मग काय म्हटलं आपण सूत्र, x अधिक y वजा x गुणिला y छेदात 100. मग सुरुवातीला x बरोबर काय तर पहिली घट किंवा कमी केलेला, मग किती कमी केला इथं लिहूनच घेऊया म्हणजे लक्षात राहते. x बरोबर पहिली घट, y बरोबर दुसरी घट आणि मग काय पहिली घट किती टक्के घट केली त्याच्या पगारात 20% अधिक y दुसरी घट किती टक्के कमी केली 20% कमी केली वजा x गुणिला y म्हणजे 20 गुणिला 20 छेदात 100. खालील 1 2 वरील 1 2 शून्य कटले म्हणजेच राहतात 20 अधिक 20 वजा 2 गुणिला 2 4 म्हणजेच 20 अधिक 20 किती होतात 40 आणि वजा 4 म्हणजेच किती राहतात बघा 36. आपल्या असं लक्षात आलं तर एकूण पगार किती टक्के कमी झाला तर एकूण पगार 36% कमी झाला. मग 36% ऑप्शन कुठे सांगता येतो, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा, प्रकार 17. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत सुरुवातीस 20% कमी केली, नंतर 10% कमी केली तर त्या वस्तूच्या मूळ किमतीत किती टक्क्यांनी वाढ अथवा घट होईल? एक मिनिट मित्रांनो बघा, मग या ठिकाणी काय सांगितलं गेलं, हा प्रकार पहिला 16व्याच प्रकारामधलं एक उदाहरण आहे. काय दोनही वेळा किंमत कमीच झालेली आहे बघा, सुरुवातीला 20% कमी केली नंतर 10% कमी केली. मग याच्यासाठी सूत्र काय म्हटलं आपण, x अधिक y वजा x गुणिला y छेद 100. कारण दोनही वेळा कमी झालेली आहे, इथं पण कमी झालेली आहे आणि इथं पण कमी झालेली आहे, तर मूळ किंमत किती टक्के कमी अथवा जास्त होईल? तर कमी झालेली आहे म्हणल्यावर कमीच होईल ना, घटच होईल, तर ती किती टक्के? मग x म्हणजे पहिली कमी झालेली 20 अधिक y म्हणजे नंतर कमी झालेली 10 वजा 20 गुणिला 10 छेदात 100. मग खालील 1 2 शून्य कटले, वरील 1 2 शून्य कटले, मग राहतात बघा 20 अधिक 10 वजा 2 20 अधिक 10 30 वजा 2 म्हणजे 30 वजा 2 बरोबर 28. चला मित्रांनो एक मिनिट आपण बघून घेऊया बघा. म्हणून उत्तर काय आलं बघा या ठिकाणी, तर मूळ किमतीत किती टक्क्यांनी वाढ अथवा घट होईल? बघा दोनही वेळा मूळ किंमत कमीच केलेली आहे, सुरुवातीला 20% कमी केली नंतर 10% कमी केली, तर मग एकूण किती टक्के कमी झाली तर एकूण 28% किंमत कमी होईल. म्हणून एकूण 28% किंमत कमी होईल.
चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आता या ठिकाणी दोनही सूत्र तुम्हाला तुलना करून देतो. बघा दोनही सूत्रांमध्ये तुलना कशी, तर या ठिकाणी 15 मध्ये काय सांगितलं, बघा एका व्यक्तीचा पगार पहिल्या महिन्यात 30% वाढविला, दुसऱ्या महिन्यात 20% वाढविला. दोनही ठिकाणी काय झालेली आहे बघा, वाढ झालेली आहे. त्यावेळी हे सूत्र x अधिक y अधिक x गुणिला y छेदात 100. पण दोनही ठिकाणी काय झालेली आहे बघा, वाढ झालेली आहे. आता नेक्स्ट मध्ये काय झालं, या ठिकाणी बघा आता प्रकार 16 मध्ये पहिल्यांदा 10% किंमत कमी केली, दुसऱ्यांदा वस्तूची किंमत 15% कमी केली. दोनही ठिकाणी काय आहे बघा, कमी कमी आहे. त्यावेळी हे सूत्र x अधिक y वजा x गुणिला y चे 100. बघा दोनही ठिकाणी किंमत वाढतच असेल तर इथं अधिक असू द्या, दोनही ठिकाणी किंमत कमीच होत असेल तर इथं वजा असू द्या, बाकी सेम सूत्र आहे. आता नंबर 3 समोरील प्रकार घेऊया. आता समोरील प्रकार आपल्याला सांगता येते. बघा त्या प्रकाराचं एक्झाम्पलच या ठिकाणी टाकलं गेलं नाही, समोरील लेक्चरमध्ये घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अशाच प्रकारे संपूर्ण अंकगणित शिकणार आहोत. जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पाहताना तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्ही पाहाल, म्हणजे व्हिडिओ चुकणार नाही. तर सोबतच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.